चारित्र्यावरील संशयातून पतीनं पत्नीला उंदीर मारण्याचं औषध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील लोणीकंद परिसरात घडलेली आहे। या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पतीसह 6 जणांवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केलेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर हनुमंत गिरी असं अटक करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे, तर साक्षी वय 23 असं तक्रारदार महिलेचं नाव आहे। या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साक्षी आणि हनुमंत यांचा 5 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। विवाहानंतर पती, सासू सासरे आणि नातेवाईकांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली। इतकंच नाही तर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली। दरम्यान हनुमंत माने यानं साक्षीच्या चारित्र्याचा संशय घेतला। यातूनच त्यानं साक्षीला मारण्याचा कट रचला। त्यानं उंदीर मारण्याचं औषध पाण्यात टाकून ते पाणी साक्षीला पिण्यासाठी देत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर साक्षीनं लोणीकंद पोलिसात धाव घेत पतीसह सासरकडील मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे। तक्रार दाखल होताच पोलिसांनी साक्षीचा पती आरोपी हनुमंत, सासऱ्यांसह इतर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी हनुमंतला अटक केली आहे। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून घटनेचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत।